नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी मुंब्रा देवीचे दर्शन घेण्यासाठी चाललेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंब्रा देवीचं दर्शन आणि मुंब्रा देवीला कसं जायचं हे दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मी डोंबिवलीवरून मुंब्रा स्टेशनला आलेली आहे आणि मी माझ्या फॅमिली सोबत आलेली आहे। मस्त एन्जॉय करत आम्ही मुंब्रा देवीचं दर्शन घेणार आहोत। जर तुम्ही मुंबईवरून येत असाल ना तर तुम्हाला अंबरनाथ, कल्याण, खोपोली, बदलापूर स्लो ट्रेनने तुम्हाला मुंब्रा स्टेशनला उतरायचं आहे। आणि जर तुम्ही कल्याण साईडने म्हणजेच बदलापूर, अंबरनाथ, खोपोली या साईडने येत असाल तर तुम्हाला CSTची स्लो ट्रेन पकडायची आहे आणि मुंब्रा स्टेशनला उतरायचं आहे। तर आज मी संडेच्या दिवशी आलेली आहे, त्यामुळे मला जास्त गर्दी मिळालेली नाही आहे। तर तुम्ही इतर दिवशी आलात ना तर तुम्हाला मुंब्र्याला उतरायला जास्त गर्दी मिळेल। जर तुम्हाला यायचं असेल फॅमिलीसोबत तर संडेच्या दिवशी आहे ना खूप मस्त डे आहे। त्या दिवशी तुम्ही आला तर तुम्हाला छानपैकी दर्शन पण होईल। तर बघा, मुंब्रा देवीचं दर्शन इथून प्लॅटफॉर्मवरून पण दिसतं। तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत। तर आम्ही कोण कोण आलेलो आहोत तर माझी फॅमिली पण पाठीमागे उभी आहे, मी तुम्हाला दाखवते। बघा, चिल्ली पिल्ली सगळीजणं आलेली आहेत। तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया। डोंबिवली टू मुंब्रा 20 रुपये रिटर्न तिकीट आहेत, म्हणजे फक्त 20 रुपयामध्ये तुम्ही मुंब्राला येऊ शकता। मुंब्रा स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती मुंब्रा देवीला जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला कुठेही ऑटो वगैरे करायची नाही आहे। मुंब्रा देवीचं मंदिर हे मुंब्रा ईस्टला आहे। तर आता आम्ही जातो तिथे। तर हा आहे आई मुंब्रा देवीचा प्रवेशद्वार। आता इथून आम्ही चढायला सुरुवात करणार आहोत। बाहेरच पूजेचं सामान घेण्यासाठी दुकानं आहेत, तिथे पण तुम्ही सामान घेऊ शकता किंवा वरती गेल्यानंतरही दुकान आहे तिथेही घेऊ शकतात। जर तुम्हाला हातात काही घ्यायचं नसेल चढताना तर तुम्ही वरती सामान घेतलात तरीही चालेल। हा सरळ रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बिल्डिंग आहेत आणि इथे ना खायची दुकानं सुद्धा आहेत। म्हणजे तुम्हाला वरती चढताना काही खाण्यासाठी जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता किंवा वरती जाताना पण मध्ये मध्ये तुम्हाला दुकानं लागतील तिथूनही तुम्ही घेऊ शकता। आणि हा सरळ रस्ता जिथे संपतो त्याच्यानंतर पायऱ्या चढायला सुरुवात होतात। गेटमधून सुरुवात केल्यानंतर ही एवढी चढण आहे, ही चढण चढल्यानंतरच आहे इथे पायऱ्या चढायला सुरुवात होतात। आणि जर तुम्हाला पूजेचं सामान खाली घ्यायचं असेल तर बाहेरच आहेत ना भरपूर दुकान आहेत, तिथे तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकतात। पण तुमच्या हातामध्ये काही जड वस्तू नको असेल तर वरती पण पूजेचं सामान घेण्यासाठी दुकानं आहेत, तर तिथे पण तुम्ही घेऊ शकता। तर आता आपण चढायला सुरुवात करूया। पायऱ्या चढायला सुरुवात करतानाच पहिल्या पायरीवर आई मुंब्रा देवीची पावलं आहेत, तिथे आता आपण पहिले दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण पायऱ्या चढायला सुरुवात करूया। देवीचं नाव घेऊन मी पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे। सकाळची वेळ आहे त्यामुळे गर्दी नाही आहे आणि दुकानंसुद्धा उघडलेली नाही आहेत। तर तुम्ही इतर दिवशी आलात ना तुम्हाला इथे गर्दी मिळेल। मी सांगितल्याप्रमाणे मध्ये मध्ये इथे प्रसादाची दुकानंसुद्धा आहेत। जर तुम्हाला इथे प्रसाद घ्यायचा असेल तुम्ही इथून प्रसादही घेऊ शकता। थोड्याशा पायऱ्या चालत आल्यानंतर एक टनल लागतो, तिथून बाहेर आल्यानंतर बाहेरच ठाणे मुंब्रा बायपास लागतो। जर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकलने यायचं असेल तर तुम्ही इथे उतरा आणि इथून आहे ना चढायला सुरुवात करा। आता पुढे कसा रस्ता आहे तो पण मी तुम्हाला दाखवते आणि पायऱ्या पण आहेत ना व्यवस्थित असल्यामुळे ना तुम्ही व्यवस्थित चढू शकता। आणि तुम्ही काय ठिकाणी बघू शकता, बघा हळदी कुंकू लावलेले आहेत। हे काय जणांचे नवस असतील ना तर ते फेडण्यासाठी ती लोक आहेत ना इथे हळदी कुंकू लावून वरपर्यंत मुंब्रा देवीपर्यंत जातात। तर आता आमची वाट बघत आमची फॅमिली थांबत चढते आहे। ही एक सरळ चढण आहे आणि इथे आहे ना थोडासा दम लागतो, कारण की इकडच्या पायऱ्या पण आहेत ना त्या उंच आहेत आणि उंच असल्यामुळे ना थोडासा दम लागतो। तर आहे ना जास्तीत जास्त पटापट चालण्याचा प्रयत्न करू नका, हळूहळू चाला, दम खा आणि नंतर मग पुढे जा। इथे थोड्याशा पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे चढताना थोडंसं लक्ष देऊन चढा। मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत आला तर तुम्हाला जास्त उंच वाटणार नाही। आणि जर तुम्ही एकटे आलात तर तुम्हाला असं वाटेल की खूप लांब आहे हे मंदिर। तर इथून बघितलं तर बघा मुंब्रा देवीचं मंदिर हे इथून एकदम जवळ वाटतं। थोड्याशा पायऱ्या वरती चढून आल्यानंतर मारुती मंदिर आणि आसरा देवीचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये तुम्ही येतानाही पाया पडू शकता किंवा वरतून दर्शन घेऊन आल्यानंतरही या मंदिरामध्ये येऊ शकता। तर आता मी दर्शन घेतलेलं आहे। दर्शन घेऊन आता मी मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात करते। आजूबाजूला अशी दुकानं लागलेली असतात, तिथे तुम्हाला काही खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे घेऊन जाऊ शकतात। म्हणजे तुमच्यावर लहान मुलं असतील तर तुम्ही या दुकानामध्ये त्यांना खायला घेऊ शकता।
आता देवीचं दर्शन घेऊन आता मी वरती चढण्यासाठी निघत आहे. तर आता बघा हे अजून एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत. वळणावळणाचा रस्ता आहे थोडासा मध्ये, पण पकडण्यासाठी आहे ना ग्रीप पण दिलेली आहे, तर त्याला पकडून आहे ना तुम्ही वरती चढू शकता. तर चला आता इथून पण उंच पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढत चढत आता आपण वरती जाऊया. पायऱ्या चढत असताना आजूबाजूला असं बसायला बागसुद्धा आहेत. जर तुम्हाला दम लागला असेल तर तुम्ही इथे येऊन बसू शकतात. तर आता मला थोडासा दम लागला आहे, तर मी आता इथे बसली आहे आणि नंतर मी परत चढायला सुरुवात करते. हा मंदिराकडे जाणारा हा रस्ता डोंगरातून आहे, त्यामुळे आजूबाजूला आहे ना हिरवळ आणि जंगल आहे. तर तुम्ही बघू शकता, बघा खूप मस्त आहे. जर तुम्ही पावसामध्ये जर येत आहे ना तर तुम्हाला खूप छान निसर्गरम्य असं वातावरण पाहता येईल. तर तुम्ही इथे बघू शकता, बघा लांब लांबपर्यंत मोठी मोठी झाडं आहेत. तर मध्ये मध्ये पण इथे बघा बसायला जागा आहे आणि मस्त असं एकदम झाडाच्या खाली बसायला खूप मस्त वाटतं. तर बघा मस्त हिरवीगार झाडं आहेत आणि मोठी मोठी दगड आहेत. तर तिथे येऊन पण तुम्ही थोडासा दम खाऊ शकतात. तर आता आपण परत चालायला सुरुवात करूया. मी व्हिडिओ काढत येत असल्यामुळे माझी फॅमिली पुढे जाऊन माझ्यासाठी थांबली होती. पण नंतर मी परत त्यांना जॉईन झाली आणि त्यांच्यावर मस्त मजा मस्त. आम्ही पाण्याच्या बॉटल्स घेऊन आलेलो, त्यामुळे आम्ही मध्ये मध्ये थांबत थांबत पाणी पीत पीत वरती जात होतो. जर तुम्ही पाण्याच्या बॉटल्स आणल्या नसतील तर मध्ये मध्ये दुकानं आहेत, तिथून तुम्ही पाणी घेऊ शकता. मुंब्रा देवीच्या इथे गेलं तर तिथे छोटीशी पानपोई आहे, तिथे पण तुम्हाला पाणी प्यायची व्यवस्था केलेली आहे. परत थोडंसं पुढे आल्यानंतर इथे बघा ही लोक दम खाण्यासाठी पायऱ्यांवरती बसलेली आहेत आणि काय ना काय थोडंसं घेतलेलं आहे ते खात आहेत. तर इथे बघा आमची चिल्ली पिल्लींना पण मस्त चढले ती लोक, त्यांना कुठेही दम लागला नाही. आमच्या अगोदर ती लोक पुढे पुढे चालत आलेली आहेत आणि बोलता बोलता मला दम लागलेला आहे. आता जास्त डिस्टन्स नाही आहे. मी जसं मगाशी सांगितलं, फॅमिली बरोबर आलात आहे ना तर तुम्हाला दम वगैरे लागणार नाही आहेत. तर आम्ही चढत चढत वरती आलेले आहेत. आता थोड्याशाच पायऱ्या आहेत, त्या चढल्यानंतर मुंब्रा देवीचं दर्शन आता आम्ही घेणार आहोत. इथून बघितल्यानंतर आहे ना मुंब्रा देवी खूप लांब वाटते चढत चढत आल्यानंतर. तर आता आम्ही ते जरा वेळ थांबतो आणि परत पायऱ्या चढायला सुरुवात करू. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चढून आता वरती आलेलो आहोत आणि आता इथे मुंब्रा देवीचं मंदिर दिसायला लागलेलं आहे, त्यामुळे थोडंसं बरं वाटतंय की आता थोड्याच वेळात आहे ना आता आम्ही मुंब्रा देवीचं दर्शन घेऊ. आता हा एवढंसं थोडासा असा टर्न मग घेतला की देवीचं मंदिर येईल. तर चला आता हा टर्न कंप्लीट करूया. आता हे पण चढायला ना थोडंसं उंच आहे, तर आता थोडंसं थांबत 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 जाऊ, कारण का दम खूप लागलेला आहे. तर आता आपण वरती चढायला सुरुवात करूया. चढत असताना आहेत ना जसं मी सांगितलं मंदिर जवळ येतं, मंदिर जसं जसं जवळ येतं तशा अशा पायऱ्या पण खूप उंच असतात. तर बघा संडेच्या दिवशी पण भरपूर गर्दी आहेत आणि लहान मुलं पण बघा मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तर बघा एवढ्या पायऱ्या चढून आहेत ना ती लोक वरती आलेले आहेत. म्हणजे मगाशी सांगितलं फॅमिली असेल ना तर दम जास्त लागत नाही, कारण का त्यांच्याबरोबर आहे ना टाईमपास करत करत आहे ना आपण अर्धा अंतर आहे ना पार करून जातो. मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी हा शेवटचा टप्पा आहे आणि चढण पण आहे ना एकदम उंच आहे. तर इथे ह्या चढताना आहे ना खूप दम लागतो. तर तुम्ही आहे ना ह्या पायऱ्या चढण्या अगोदर आहे इथे बसू शकता. तर बघा इथे बसण्यासाठी दगड आहे, तर इथे तुम्ही थोडासा दम खा आणि नंतर मग आहे ना पायऱ्या चढायला सुरुवात करा. मी हे यासाठी सांगते की पायऱ्या चढत असताना पायऱ्या सरळ आहेत, त्यामुळे दम लागतो. तर तुम्ही इथे बसा आणि नंतर मग पायऱ्या चढा. आता मी मंदिराच्या जवळ आलेली आहे. जवळ आल्यानंतर तुम्हाला इथे एक झाड दिसेल, त्याला इथनं भरपूर चुनरी बांधलेल्या आहेत. ज्यांचा नवस कंप्लीट झालेला आहे त्यांनी ह्या चुनरी इथे बांधलेल्या आहेत. तर चला आता मी जाते मंदिराच्या आत. हे आहे मुंब्रा देवीचं मुख्य प्रवेशद्वार. तर आता आपण इथून आत जाऊया. इथून आत गेल्यानंतर आहे ना इथे तुम्ही ओटीचं सामान पण घेऊ शकता. जसं मी मगाशी सांगितलेलं की जर तुम्हाला खाली सामान घ्यायचं नसेल ना तर तुम्ही पण इथे ओटीचं सामान घेऊ शकता. इथे प्रसाद म्हणून तुम्ही फुटाणे किंवा मग लाडू वगैरे पण प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता. तर इथे बघा ओटी आहे. तर आता आपण ओटी घेऊया आणि देवीचं दर्शन घ्यायला जाऊया. दादा कशी आहे ओटी? 100वाली 70वाली. तर बघा इथे ताटामध्ये जी ओटी आहे ना ती 100 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण शृंगार दिलेला आहे देवीचा, ओटी, नारळ आणि याच्यामध्ये वेणीसुद्धा येईल. आणि जर 70 रुपयावाली घेतला तर याच्यामध्ये चुंदरी आहे, ओटी, नारळ आणि प्रसाद दिलेला आहे. दादा लेट आहे का? तुम्हाला देवीसाठी साडी घ्यायची असेल ना तर इथे साडीसुद्धा मिळते. तर बघा इथे आता मी ओटी घेतलेली आहे. तर आता आपण दर्शन घ्यायला जाऊया.
आता मी देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललेली आहे आणि पूर्ण सभामंडप रिकामी आहे, म्हणजे बिलकुल गर्दी नाही आहे आणि डायरेक्ट माझं दर्शन होतं आहे. खूप मस्त वाटते. जर तुम्ही नवरात्रीमध्ये महाशिवरात्रीमध्ये आला तर खूप मोठ्याच्या मोठ्या रांगा असतात आणि 1 ते 2 तास आहे ना तुम्हाला इथे उभं राहावं लागतं. तर मला आता डायरेक्ट दर्शन मिळते, ते पण एकदम आरामशीर. म्हणजे देवीच्या समोर उभं राहून आहे ना मी छानपैकी दर्शन घेऊ शकते. म्हणजे किती वेळही तुम्ही उभं राहू शकतात आणि मेन म्हणजे ना गर्दी नसल्यामुळे ना ती लोक फोटो पण काढायला देत आहेत. वर जी आहे ती मुंब्रा देवी आहे आणि खाली ज्या आहेत त्या नवदुर्गा देवी आहे. त्यांचं पण मला खूप छानपैकी दर्शन घेता आलं गर्दी नसल्यामुळे. मुंब्रा देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही इथे गवळीदादा मंदिरमध्ये आलेलो आहोत. तर इथे पण आता आम्ही आता दर्शन घेतो. चढून आल्यानंतर दर्शन घेतलं आहे आणि इथे बसले आहेत. आता इथे बसल्यानंतर एकदम रिलॅक्स झालेले आहेत आणि खूप मस्त पण वाटते. आम्ही सकाळचं लवकर आलेलो आहोत त्यामुळे जास्त गर्दी पण नाही आहे, ऊन पण नाही आहे आणि दमायला पण झालेलं नाही आहे. तर बघा हा आहे आजूबाजूचा परिसर. तर आता ही दोघं जण आहेत ना इथे पैसे चिटकवायला चाललेली आहेत. तर इथे असं म्हणणं असतं की तुमच्या मनामध्ये जर विश असेल ना तर ती मागायची आणि पैसे चिटकवायचं. तर तुमची विश कंप्लीट होणार असेल ना तर हे पैसे चिटकतात. तर बघा रुद्राजने पैसे चिटकवलेले आहेत. आता अंतरा चिटकवेल, सोनाली पण आमची चिटकवते. अरे वा, अच्छा. बघा या तिघांनी पण चिटकवले नाही, तिघांचे पण पैसे चिटकलेले आहेत. चला, मुंब्रा देवीचं दर्शन झाल्यानंतर आता मी तुम्हाला इथून आहे ना व्ह्यू दाखवते. तर व्ह्यू बघा किती छान दिसतोय. पूर्ण धुकं आलेलं आहे, सकाळच्या वेळेस आले ना त्यामुळे ना भरपूर धुकं आहे, म्हणजे रस्ता पण दिसत नाही. आणि मगाशी मी तुम्हाला जो रस्ता दाखवले ना तिथून आम्ही असं वरती चढत इथे आलेलो आहोत. म्हणजे किती उंचावरती मुंब्रा देवी आहे, पण चढताना काही वाटलं नाही. इथून डोंबिवली दिवा पण दिसतं, पण धुक्यामुळे ना हे काही दिसत नाही आहे. आणि इथे बघा ही सफेद जी दिसते ना ही मुंब्रा खाडी आहे. तर बघा लांबच्या लांबपर्यंत तुम्हाला ही दिसत असेल थोडी थोडी, पण धुक्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. नवरात्रीमध्ये त्यानंतर मग महाशिवरात्रीला ना इथे भरपूर गर्दी असते, दर्शन घ्यायला पण आपल्याला मिळत नाही व्यवस्थित. तर तुम्ही असं ना संडेच्या दिवशी आलात ना तर तुम्हाला इथे छानपैकी दर्शन घेता येईल. आणि मेन म्हणजे ना देवीच्या पुढ्यात आहे ना तुम्ही मस्तपैकी उभं राहून आहे ना म्हणजे हे दृश्य बघू शकता. आणि इथे बसायला पण हा सभामंडपामध्ये ना बसायला पण खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. त्यामुळे दमून आल्यानंतर आहेत ना तुम्ही मस्तपैकी बसून वगैरे नंतर खाली उतरू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंब्रा देवीचं दर्शन आणि मुंब्रा देवीला कसं यायचं हे दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय.